हे झाल्यावरती यांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती एक सोबतच असते. तर या तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आपण निघालो आहोत रानामध्ये. आज आमच्या ऊसाला येणार आहे तोड. हार्वेस्टरने ऊसाची कटिंग होणार आहे, परंतु रस्त्यामध्ये लागते आमची नदी. तर पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच मी त्या शेतामध्ये चाललेलो असल्यामुळे माहिती नव्हतं किती पाणी आहे, त्यामुळे अंदाज येईना की गाडी नेमकं कुठून घालावी. म्हणून विचार चालू होता कुठून घालावं. तुम्ही पाहू शकता किती पाणी आहे नदीमध्ये. परंतु विचार करून आम्ही ठरवलं की गाडी आता जिथून जाईल तिथून फक्त पलीकडे रस्त्याला आपल्याला लावायची आहे. तर असं म्हणून मी आणि भाच्याने दोघांनी गाडी नदीमध्ये घातली आणि पुढे आलो तर पाहिलं तर भली मोठी बाभळ जी आहे ती JCBनं पाडली होती. काटे सगळे रस्त्यावर होते. मग मी लिंबाचा एक ढगळा घेऊन रस्ता साफ केला आणि पुढे आम्ही गेलो. आता ज्यावेळेस शेतामध्ये विहिरीचं वगैरे काही काम असेल किंवा ऊसतोड येणार असेल त्यावेळेस आम्ही म्हसोबाला नारळ फोडत असतो. तर म्हसोबा म्हणजे काय, क्षेत्रपाळ देवता आहे, आपल्या शेताचं रक्षण करणारी ती देवता आहे. तर त्यामुळे आम्ही म्हसोबाला नारळ फोडलं, पूजा केली आणि त्या ठिकाणाहून आम्ही पुढे निघालो. शेतामध्ये आल्यानंतर आमच्या विहिरीवरती एक झाड आहे पपईचं. त्या पपईच्या झाडाला पाहिलं एखादी पपई पिकलेली आहे का, परंतु कोणतीही पपई पिकलेली नव्हती. अजून हार्वेस्टरलाही यायला वेळ होता, त्यामुळे शेतामध्ये आम्ही जास्त वेळ थांबलो नाही. घरी आलो आणि स्वादिष्ट असं जेवण केलं. भाकरी, भोपळ्याची भाजी होती. त्यानंतर आमच्या घराजवळच्या विहिरीचं काम चालू आहे, रिंग टाकण्याचं काम आहे. तर रिंग टाकण्याच्या अगोदर जो मुरुम वगैरे शिल्लक होता तो मी आणि चुलत भावानी दोघांनी मिळून सर्व मुरुम जो आहे तो साफ केला. स्वच्छ असं रिंग टाकण्यासाठी तिथे जागा केलेली आहे. नमस्कार. तर आता इथे तिकडं ऊसामध्ये एक पतंग पडलेला होता, तो भाच्याने आणलेला आहे. आणि बघा, आनंद घ्यायचा असेल तर कसाही घेता येतो. झाडामध्ये अटकलेला पतंग काढून आणलेला आहे आणि तो इथे उडवत आहे. आज आपल्या ऊसाला तो मागे जो ऊस तुम्हाला दिसतोय त्याला हार्वेस्टर येणार होतं, ऊस आपला काढणार होतो. परंतु हार्वेस्टर येईपर्यंत आपण इथल्या गव्हाला पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे. काल आपण घराच्या जवळचा जो गहू होता त्या गव्हाला पाणी दिलं आणि आज आमचं दुसरीकडे इकडे एक वावर आहे, तर या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. सुंदर असं वातावरण आहे. टेरेसवर जाऊन तर कोणी पतंग उडवेल, परंतु असा शेतामध्ये पतंग उडवण्याचा आनंद आमचा भाचा आता घेतोय. चालू झाल्यावर काढू. काय म्हणता रामकृष्ण हरी. तर इकडे बघा, हार्वेस्टर सुरू आहे आता. हेच हार्वेस्टर आपल्या ऊसामध्ये येणार आहे. आता ऊस यांचा थोडासा राहिलाय. हे झाल्यावरती यांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती एक सोबतच असते. तर या टालीला वरती बघा त्यांनी झोपायला केलेलं आहे. एकदम मी झूम करून दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही कॅराव्हॅन वगैरे प्रकार ऐकला असेल की ट्रॅव्हलिंगला जाताना कॅम्पिंग करण्यासाठी लोक आपली गाडी जी आहे ती एखाद्या घरासारखी कन्व्हर्ट करतात. तसंच यांनीसुद्धा आपल्या ट्रॅक्टरची जी ट्रॉली आहे त्या ट्रॉलीला राहण्यामध्ये पूर्ण घरासारखं कन्व्हर्ट केलेलं आहे. कारखान्यावरून ट्रॅक्टर आल्यानंतर शेजाऱ्यांचा राहिलेला थोडासा ऊस जो होता तो त्यांनी अगोदर काढून घेतला. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हार्वेस्टर ऊस तोडणीचं काम करतं. त्यांच्या ट्रॅक्टरला सुद्धा पुढचे 2 चाकं नसतात, मागचेच 2 चाकं असतात. स्टेरिंग सुद्धा मागच्या चाकाला असते. आमचा ऊस झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये ऊस तोडणीसाठी हे हार्वेस्टर आलं आणि आपण त्याची पूजा केली, नारळ फोडलं, दक्षिणा ठेवली आणि तोपर्यंत शेजाऱ्यांची जी ट्रॉली शेतामधून निघाली होती ती मात्र पलटी झाली आणि ही ट्रॉली सरळ करण्यामध्ये आम्हाला जवळजवळ रात्रीचा 1 वाजला.